सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने त्यांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना एकत्र पर्यटनासाठी जाणार आहेत, पण मी त्यांची माहिती घेतली नाही. आमची कोअर कमिटीची बैठक काल झाली, त्याप्रमाणे उद्या आमच्या सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही बैठक बोलवली. या बैठकीत जे होईल ते वरिष्ठांना सांगितलं जाईल आणि त्यानंतर मुंबईत याचा निर्णय वरिष्ठ घेतील. सदस्यांचं मत काय आहे हे समजून घेतलं तरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावर पुढचे धोरण ठरेल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. कराडमध्ये झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला मंत्री शंभूराज देसाई उपस्थित नव्हते. याबाबत विचारले असता पालकमंत्री म्हणून मी नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीवेळी मी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, मात्र भाजपचे दोन्ही मंत्री यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. पालकमंत्री समन्वय करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही येत नाही आणि समन्वय बैठकीच्या वेळीच तुम्ही जाहीर करता भाजप स्वबळावर लढेल. तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर आम्हालाही विचार करावा लागणार ना, असं सांगत आपली खदखद व्यक्त केलेली आहे. आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे. मला देखील आजच बघा वर्तमानपत्रामध्ये समजलं की एका ठिकाणी 11 वाजता जमायला सांगितलेलं आहे शहराच्या जवळच्या एका साखर कारखान्यावरती, आणि तिथून काही पर्यटनासाठी लोक जाणार आहेत असं समजलं मला. मी काय त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. काल आमची प्रमुख जी कोर कमिटी जिल्ह्याची आहे शिवसेनेची, मग संपर्क प्रमुख कणशे साहेब आहेत, संजू बाबा नाईक निंबाळकर साहेब आहेत, राजेंद्र यादव आहेत आणि बाकी आमचे 9-10 सदस्य आहेत, जयवंतराव शेलार. आम्ही प्राथमिक चर्चा काल ह्या बाबतीत केली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की आपल्याही सदस्यांची मतं ऐकून घ्यावीत. जवळपास 46 मतदान हे शिवसेनेचं आहे जिल्ह्यामध्ये. तर उद्या आम्ही 11 वाजता सर्व सदस्य जे मतदार आहेत त्यांची बैठक बोलवलेली आहे साताऱ्यामध्ये. जी कोर कमिटी आहे म्हणजे आमची 10 लोकांची 11 लोकांची, आम्ही सर्वजण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि शेवटी आम्हालाही कोर कमिटीला मर्यादा आहेत. आम्ही त्यांचं म्हणणं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घालू आणि मग शेवटी मला असं वाटतंय आमच्या पक्षाचा तरी निर्णय शिवसेनेचा हा मुंबईमध्ये होईल. कारण माननीय शिंदे साहेबांच्याकडे हा विषय सगळा सदस्यांचं मत काय आहे लगोलग आम्ही मिटिंग झाल्या साहेबांच्या कानावर गोपनीय अहवाल पाठवू आणि मग तिथून आम्हाला जो काय आदेश येईल त्याप्रमाणे पुढचं धोरण ठरलं. याच्या आधी नगरपालिका निवडणुकीच्या वेळी मी समन्वय करायचा प्रयत्न केला पालकमंत्री म्हणून. माझ्या निमंत्रणाला कुणी त्या भाजपच्या दोन्ही मान्य मंत्री महोदयांनी आमदारांनी काय प्रतिसाद दिला नाही. जिल्हा परिषदेच्या वेळी एकदा केला सुरुवातीला, तेव्हाही त्यांनी कुणी प्रतिसाद दिला नाही. मग जर समजा पालकमंत्री जिल्ह्याचे समन्वय करायसाठी बैठक बोलवतात तेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही येत नाही आणि लगेच समन्वय समिती बैठकीच्याच दिवशी तुम्ही जाहीर करता की स्वबळावर भाजप सत्ता मिळवल. मग तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर शेवटी मग आम्हालाही विचार करावा लागला ना. आणि नेमकं त्या दिवशी त्यांची जेव्हा काय त्यांची बैठक होती, मला निरोप आला, मला सांगितलं बैठक आमची आहे तुम्ही या, पण मी साताऱ्यामध्ये नव्हतो, मी बाहेर होतो, त्यामुळे मला काही जाता आलं नाही. आली परिस्थितीला सामोरं जायचं सगळ्यांनीच. काय जी परिस्थिती समोर आहे, अंकगणित जे काय दिसतंय, संख्याबळ जे काय दिसतंय आता ह्या निवडणुकीतलं, त्यामुळं माझ्या माहितीनुसार काहीतरी 450 का पावणे 450 पेक्षा जास्त मतं लागतात निवडून येण्यासाठी. त्यामुळं आता ते बहुमत गाठणं ही आता त्यांची जबाबदारी आहे किंवा ती बहुमत गाठलं पाहिजे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.